ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या जीआर विरोधात आज राज्यातल्या शिक्षकांनी शाळाबंद आंदोलन पुकारलंय। राज्यभरामध्ये 60,000 शाळा बंद राहणार असल्याचा दावा महाराष्ट्र शिक्षक सेनेनं केलाय। टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सगळ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सक्ती केली आहे आणि यावर राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीईटी पास होणं बंधनकारक करण्यात आल्यानं शिक्षक आक्रमक झाले। शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यानं आता आंदोलनाचा पवित्रा घेतला गेलाय। आणि आज सगळ्या संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊयात। कोल्हापूरमधून विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तर नाशिकमधून शुभम बोडके आपल्या सोबत आहेत। आपण सुरुवातीला नाशिकमध्ये जाऊयात शुभमकडे। शुभम, नाशिकमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने शिक्षक आंदोलन करतायत, काय म्हणणं आहे त्यांचं आणि नाशिकच्या शाळांवर कसा परिणाम झाला याचा? नक्कीच खरं तर आज राज्यभर जे आहे ते शिक्षक रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खेड्यांच्या गावाखेड्यांमधून जे शिक्षक आहेत ते आता या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आता सध्या नाशिकच्या गोल क्लब मैदान या ठिकाणाहून या शिक्षकांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे। नेमक्या शिक्षकांचं म्हणणं काय आहे आपण ते जाणून घेऊया। काय नेमकी आपली मागणी आहे? सुप्रीम कोर्टाने जो जजमेंट दिलेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही टीईटी रद्द करावी, ही महाराष्ट्र शासनाला पुनर्याचिका दाखल करावी यासाठी आम्ही आग्रही मागणी आहे आणि ती रद्द व्हावी। 25 वर्ष नोकरी करून त्यांना परत टीईटी द्यायची, त्यावेळी त्यांनी पात्र परीक्षेतून ते नोकरी द्यायची, त्यावेळी त्यांनी पात्र परीक्षेतून ते नोकरीला लागलेले आहेत। पुन्हा यांना परीक्षा देणं योग्य नाही, यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्याचिका दाखल करण्याची एकमेव मागणी आमची आहे आणि ती शासनाने ती पुनर्याचिका दाखल करावी। जिल्ह्याभरातून किती शिक्षक जिल्ह्याभरातून कमीत कमी 25,000 शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण बघतोय खरं तर 25,000 बरोबर आहे वैभव, 25,000 शिक्षक या सगळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय आणि सरकारच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी अशी या शिक्षकांची प्रमुख मागणी आहे। शुभम, तू सोबत राहा, यानंतर आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात। विजय केसरकर सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, कोणकोणत्या संघटना कोल्हापूरमधल्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत? टीईटी परीक्षेसंदर्भातल्या त्यांच्या मागण्या काय आणि त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या महत्त्वाच्या मागण्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात आहेत? कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 52 शिक्षकांच्या संघटना आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की जे जुने शिक्षक म्हणजे 2013च्या आधी जे शिक्षक भरती झालेले आहेत तर त्यांना जी टीईटी कंपल्सरी केलेली आहे ती कुठेतरी रद्द करावी आणि या संदर्भातल्या निर्णयासाठी पुनर्विचार याचिका आहे ती सरकारने या ठिकाणी याचिका जाहीर करावी, पुनर्विचार याचिका आहे ती दाखल करावी अशा पद्धतीची भूमिका आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर आपण या शिक्षकांचं म्हणणं आहे की ज्यावेळी 2013च्या आधी जे शिक्षक भरती झाले त्यावेळी त्यांची जी शैक्षणिक पात्रता होती ती पात्रता पूर्ण केल्यानंतरच ही भरती त्यांची करून घेतली, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना टीईटी आहे ती द्यायला लावू नये। 2013 नंतर जे शिक्षक आहेत ते टीईटी देऊनच या ठिकाणी भरती झालेले आहेत, त्यामुळे जर आता टीईटीचा अभ्यास जुने शिक्षक करायला लागले तर मात्र या ठिकाणी शिक्षकांना अभ्यास करायचा टीईटीचा की मुलांना शिकवायचं ही खरं तर या ठिकाणी अडचण होईल आणि म्हणूनच या ठिकाणी सगळे करतात। टीईटीला नेमका विरोध काय? कारण टीईटी ही जे सेवेमध्ये कायम झालेले शिक्षक आहेत त्यावेळची पात्रता परीक्षा देऊनच ते सेवेत आलेत आणि आता 25-30 वर्ष झाल्यानंतर पुन्हा टीईटी करायला सांगणं हे अतिशय चुकीचं आहे। संविधानाच्या अनुषंगानं आता राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी या शिक्षकांची मागणी आहे। नाशिक, कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरू आहे आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। या सगळ्या आंदोलनांसंदर्भात अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद विजय आणि शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि मुंबईतील शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये जाऊन शिक्षक भारतीचे माजी शिक्षक